तर बघा गाईज आता कपडे टाकून घेतो मस्त. तर मित्रांनो आता माझे सगळे कामं झाले. आता बस प्राचीची तयारी बाकी राहिली आहे. तयारी झाली का जेवण करून घेतो. जेवण केल्यानंतर डायरेक्ट दवाखान्यात. तर आमच्या इकडे तर मोसम पण खराब झालेला आहे. आता मला वाटतंय पाऊस पण येणार आहे. आता काय माहित आम्ही पावसातनी दवाखान्यात जाऊ की काय माहित, काही समजत नाही. मोसम पण खरंच खराब झाला आहे. पाहून घ्या कसं ढग वगैरे खूप खतरनाक दिसत आहे ना. बापरे. चला तर आता आम्ही जेवून घेतो, त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ की जायचं की नाही. तर मित्रांनो अचानक म्हणजे पाऊस चालू झाला. तर कपडे पण बाहेर आहे. ते बाहेर गेला पाऊस. आता डबल टाकावं लागेल. आता ऊन पण आली. आता चांगलीच ऊन तपली आहे. तर आता जेवण घेतो पहिले, मग आंघोळ करतो आणि बस लगेच निघतो दवाखान्याकडे. तर आता मस्त आंघोळ झाली. बस आता ऑटोवाला येत असेल, मी त्याला फोन केला. आता ऑटो आल्यानंतर डायरेक्ट दवाखान्यामध्ये. तर चला आता बघू डॉक्टर काय करायला सांगते. तर मित्रांनो कपडे टाकूनच आहे. तर ऊन खूप आली आहे, त्याच्यामुळं आता कपडे काही काढत नाहीत. ऊन खूप चांगली आहे. आपली मॅडम इथं बसून आहे मस्त आता विचार करत कधी येते ते ऑटो. अरे बापरे मोबाईल पडला. आता बरं झालं आयफोन नाही पडला. हा बरं झालं आणि आयफोन जर पडला असता तर काय म्हटलं, खूप नुकसान झालं असतं. मग काय असं राहिली. 2 फोन वापरते आमची बाई. एक यांचा आहे, एक माझा. माझा कोणता आहे त्याच्यातला सांग बरं. आता बरं वाटतंय का प्राची? नाही तसंच वाटतंय, पण आता थोडंसं चक्कर गिक्कर येणं बंद झालं. सो गाईज ॲटोचा आवाज तर येत आहे, शाळेत ॲटोवाला आलेला आहे. चला आपण आता तयारीत राहू. हा बरं आला का? दिसून तर नाही राहिलं. अरे येऊन राहिला वाटते. हो झाली बस. झाली का तयारी? हो झाली वाटलं. आता येऊनच राहिलं. हो येतो आले भाऊ आले आता मस्त. तर मित्रांनो बघा ऑटो खूप खतरनाक आहे. मस्त बढिया एकदम खतरनाक. तर बस आता थोड्याच वेळात दवाखाना येऊन राहिला. तर मित्रांनो दवाखाना जवळपास आल्यानंतर आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं. तर भाऊ ऑटोत पेट्रोल भरत आहे. चला भाऊ बसा. हो इथंच बस. हो इथंच लावून द्या. तर बघा गाईज हे दवाखाना आहे आलेला आहे. तर आम्ही बस 5-10 मिनिटात म्हणजे आता दवाखाना करून येतो. ठीक आहे ना. ठीक आहे. तुम्ही थांबा इथंच. ठीक आहे. हो चला प्राची थांबा भाऊ. हा येतो पटकन. काही काम पडलं तर सांग दवाखान्याचं. ठीक आहे ना. हो येतोच मी पटकन. तर दवाखान्यामध्ये आम्ही आलो आहे. तर आमचे फॅन्स तुमच्याच मोबाईलात. तुम्हाला भेटून खरंच खूप चांगलं वाटलं.
चला का भाऊ? हो चला 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 ना. आता थोडं घराकडे. जातं का? हो हो ठीक आहे, बसा बसा. सो गाईज खूप भीती वाटत होती, पण आता सगळं झालेलं आहे. चेकअप वगैरे सगळं केलं. आता उद्या रिपोर्ट येणार आहे. सोनोग्राफी पण केली. आता उद्या माहित पडेल काय आहे काय नाही ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल. उद्या येणारा रिपोर्ट, तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. कमेंट झाली फक्त. तर मित्रांनो आता आमचं घर आलेलं आहे. तर भाऊ आता तुम्हाला फोन पे केलेलं चालेल ना? चालेल ना, चालेल ना. ठीक आहे ठीक आहे. हाय कर, हाय कर. या मग. हा चला मग, येतो. हो हो काम पडलं सांगतो त्याला. हो 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 या या. हा जमलं जमलं जमलं. तर गाईज आता घरी आलेलो आहे. आता छोटू आलेला आहे. इकडे ये इकडं. हा आता तुझं नाव सांग. कोण? युवराज. पप्पाचं नाव? हो काय आडनाव आहे वाटते ना. मग हे पप्पाचं नाव? पप्पाचं नाव नसते का? माहित नाही तुला? असं कसं? एक वेळा पप्पाला आज मम्मीला विचारून घे म्हणा पप्पाचं नाव काय आहे म्हणा. नाही तर मग कसं मग कुठं विचारलं तर मग असं तू म्हणशील का पप्पाचं नाव मला माहीतच नाही. मग कसं म्हणाल? मग हाय कर. तर मित्रांनो आता सगळे टेस्ट वगैरे झालेले आहे. आता उद्या समजेल रिपोर्ट मध्ये काय येते काय नाही. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तुम्ही. काय गुड न्यूज आहे काय नाही आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल. आणि उद्या जमलं तर आम्ही बोरगाव डॅम्पला जाणार आहे. तिथं आम्ही जहाजात वगैरे बसणार आहे. आमच्या इकडलं ते डोंगा बनते त्याच्यात. तर मस्त उद्या तिकडला सीन वगैरे दाखवणार आहे तुम्हाला कसं आहे आमच्या इकडे. तर ठीक आहे. तर उद्याचा ब्लॉग खूप एक्साइटेड राहणार आहे. तर तुम्ही बघायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मेसेज करा, तुम्हाला आम्ही रिप्लाय देतो. बाय. आणि जे जे चांगले चांगले कमेंट करेल ते पुढच्या ब्लॉग मध्ये लास्ट मध्ये दिसणार आहे. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंट करसान तर तुमच्या गावाचं नाव लिहा आणि तुमचं पूर्ण नाव लिहा.